साजरा केला जातो। पण ती संख्या थोडी कमी वाटते का, तर सगळ्यांपर्यंत पोहोचल्यावरही बाकीचे प्रेझेंट इथं राहत नाही, तो एक कारण असू शकतं। दुसरं असं मला वाटतं की आपण प्रत्येक जण ग्राहक आहे जो वस्तू घेतोय आणि सेवा खरेदी करतोय, आणि आपण प्रत्येकाने कधी ना कधी वस्तू ही खरेदी केलेलीच असते किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण खरेदी करत असतो। म्हणजे प्रत्येक जण हा ग्राहक हा आहेच, आणि त्याप्रमाणे विक्रेताही दुकानदारही दुसरी एक वस्तू घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात जातोय, म्हणजे तोही ग्राहक आहे। तर ग्राहक दिनाची ही संकल्पना का तयार झाली, तर 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी जागतिक जी चळवळ राबवली त्यावेळी, त्यानंतर ही जागतिक ग्राहक दिन त्या दिवसापासून 15 मार्चला साजरा केला जातो। त्याचा उद्देश हाच आहे की ग्राहकांना कळलं पाहिजे की आपण एखादी वस्तू ज्यावेळी खरेदी करायला जातोय, तर ती वस्तू खरेदी करत असताना आपण बघितलं पाहिजे की